आपल्यासोबत आहे. काल तुम्हाला रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला आंदोलन करावं लागलं. काय नेमकं रात्री घडत? नितीन देशमुख जो कार्यकर्ता कुठं ठेवलंय, काय आहे, कशा परिस्थितीमध्ये 1.5 महिना त्याचं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन होऊन सुद्धा पुढं त्याचं तब्येत कशी एवढंच आम्हाला विचारायचं होतं. पण 4 तास आम्हाला फक्त फिरवत ठेवलं. कुठे सांगितलं नाही कोण कुठे, काय कुठे, कसं कुठे. त्यामुळे हे जरा आम्ही सर्वजण टेन्शनमध्ये होतो. 4 तासानंतर शेवटी त्या ठिकाणी आम्हाला ते मिळालं. आंदोलन करावं लागलं. आज या सरकारमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळत नाही असं कुठेतरी वाटतं. तुमच्या दमदाटीचा देखील व्हिडिओ आता त्यांच्याकडून व्हायरल केला जातो. पोलिसांना काय दमदाटी म्हणजे 4 तास तुम्ही फिरवताय. आता आमदार आणि एक माजी मंत्री याला जर तुम्ही फिरवत बसला तर गरिबाचं तुम्ही काय करणार आहे? आमचं फक्त मत होतं की नितीन देशमुख कुठे. आता तुम्ही जर सांगतच नसाल आणि तुम्ही हातवारी करणार असाल, आमदारांना 2 आमदारांना हातवारी करत असाल, तर गरीब माणूस जर न्याय मागायसाठी गेला तर उद्या त्या माणसाला तुम्ही कसं ट्रीट करणार आहात? आता जे बीडमध्ये जे मुंडे प्रकरण झालेलं आहे, बिचाराचा मृत्यू तिथं झालेला आहे, मर्डर झालाय 600 दिवसापूर्वी. त्याची बायको वन त्या ठिकाणी फिरते, तिला न्याय मिळत नाही, तिला आत्मदहन करण्याचा प्रयत्न तिथं करावा लागला का? फक्त पोलिसांचं लक्ष जाण्यासाठी. म्हणजे हे असे जे पोलीस, काही ठराविक पोलीस विचित्र वागतात, तर त्यांच्या विरोधात म्हणजे उद्या जाऊन सामान्य लोकांसाठी, त्या गरिबासाठी, कार्यकर्त्यासाठी जर उद्या आम्हाला आवाज उचलून बोलावं लागलं, आम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही. आम्ही 2 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं, जे सत्तेत असणारे 2 आमदार एका अधिकाऱ्याबद्दल आई बहिणीवरनं शिवाय देतात. आम्ही ती लेवल गाठली का आम्ही गाठणार सुद्धा नाही. पण जर मग कार्यकर्ते आणि सामान्य लोकांसाठी, गरिबासाठी जर आवाज उचलायचा राहिला तर आम्ही उचलल्याशिवाय राहणार. आमदार रोहित पवार सोबत ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होतो दमदाटीचा, त्यावर स्पष्टीकरण देताना रोहित पवार म्हणतात की आम्हाला 4 तास त्या ठिकाणी फिरावं लागलं. आम्हाला जी माहिती पाहिजे होती ती पोलीस देत नव्हते, केवळ इशारे वगैरे करत होते, त्यामुळे आम्हाला ही दमदाटी करावी लागली. आणि आम्ही काही खालच्या पातळीपर्यंत जाऊन काही बोललो नाही. फक्त जर आम्हाला सामान्य लोकांसाठी जर आम्हाला बोलावं लागलं तर आम्ही आवाज उठू, अशी भूमिका आणि त्यांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी रोहित पवार यांनी दिले. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.